मुंबई आणि वडापाव हे एक वेगळंच समीकरण आहे। अर्थात अंडापाव, भुर्जी पाव लोकप्रिय आहेच, पण मुंबईमध्ये आलात आणि वडापाव खाल्ला नाही तर मग काय केलं, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल जर तुम्ही इथे येऊन अजूनही वडापावची चव चाखली नसेल तर। गरीब असो किंवा मग श्रीमंत, मुंबईच्या वडापावनं इथं सगळ्यांनाच भुरळ घातलीये। खिशात जास्त पैसे नसतील तर कित्येकांच्या पोटाची खळगी या वडापावनेच तर भरली आहेत। अनेक जण आजही मुंबईत वडापाव खाऊन जगतात। खरं तर वडापाव बद्दल बोलायला गेलं तर 1 तासही मला कमी पडेल, पण याच वडापावचा पाव आता मिळणार नाही असं तुम्हाला सांगितलं तर, किंवा मग हॉटेल किंवा धाब्यावर जाऊन तुम्ही आवडीने जी तंदूर रोटी खाता ती मिळणार नाही असं तुम्हाला सांगितलं तर, फक्त कल्पना करूनच धडकी भरली ना। पण ही परिस्थिती आपल्यावर लवकरच ओढवू शकते। प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत आणि त्यातलाच एक उपाय म्हणून वायू प्रदूषण टाळण्यासाठी लाकूड किंवा कोळशाचा वापर करून चालवण्यात येणाऱ्या बेकरांच्या भट्ट्या बंद करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने आता दिलेत। अर्थात त्यांनी पर्यायी इंधनाचा वापर करावा असंही कोर्टाने म्हटले, मात्र त्याचा फटका बेकरांना बसण्याची शक्यता आहे, कारण पर्यायी इंधन हे लाकूड किंवा कोळशापेक्षा जास्त महाग आहे आणि त्यामुळे आता वडापावच काय तर पाव, पावभाजी, तंदूर रोटी या सगळ्यांवरच संक्रांत येण्याची शक्यता आहे। एवढा मोठा निर्णय का घेण्यात आला? असं झालं तर बेकऱ्यांचं काय होणार? याला पर्यायी व्यवस्था काय? या आणि अशा महत्त्वाच्या मुद्द्यावर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जर तुम्ही वडापाव प्रेमी असाल तर हा व्हिडिओ पहाच, पण तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। ग्लोबल वॉर्मिंग हा विषय सध्या खूप महत्त्वाचा झालाय आणि खास करून मुंबईतील वायू प्रदूषण हा मुद्दा आता गंभीर होत चाललाय। दिवसा ढवळ्या सुद्धा मुंबईच्या हवेची पातळी किती खालावली आहे हे आपण सर्वच जाणतो। त्यामुळे आता प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुद्धा हाती घेतल्या जात आहेत। त्यातलाच एक उपाय म्हणजे वायू प्रदूषण टाळण्यासाठी लाकूड आणि कोळशाचा वापर करून चालवण्यात येणाऱ्या बेकऱ्यांच्या भट्ट्या बंद करण्याचा, तसेच भट्ट्यांसाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत। हे करण्यामागचा हेतू जरी चांगला असला तरी त्याचा फटका बेकऱ्यांना बसणार आहे। कोळसा भट्टीवर बंदी घातल्यास वडापावसाठी लागणाऱ्या पावांचा तुटवडा सुद्धा होऊ शकतो, कारण मुंबईतल्या अनेक बेकऱ्या, इराणी कॅफे हे 50 ते 100 वर्ष जुने आहेत। या बेकऱ्यांमधील भट्ट्यांमध्ये इंधन म्हणून लाकूड वापरलं जातं। भट्ट्यांमधला धूर बाहेर सोडण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या नियमानुसार चिमण्याही बसवल्या आहेत। पण असं जरी असलं तरी आता लाकूड आणि कोळशाच्या भट्टीवर बंदी घातल्यास मुंबईतील अनेक बेकऱ्यांमध्ये लाकूड आणि कोळशाचा वापर केला जातो, तो पूर्णपणे बंद केला जाईल। कोळसा भट्टीऐवजी इलेक्ट्रिक LPG, PNG, CNG व ग्रीन एनर्जीचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। पण हा बदलही काही 1-2 महिन्यात होऊ शकत नाही, त्यासाठी बराच वेळ लागू शकतो। म्हणून अशा अनेक बेकऱ्यांमध्ये पाव बनणारच नाहीयेत। आतापर्यंत 84 धाबे, हॉटेल, रेस्टॉरंट आणि तंदूर आस्थापनांना मुंबई महानगरपालिकेकडून याबाबतची नोटीस सुद्धा बजावण्यात आली आहे। मुंबईत रेस्टॉरंट, बेकरी आणि धाबा चालकांची संख्या जवळजवळ 1000च्या पुढे आहे। यातले बहुतेक चालक हे विद्युत उपकरणांचा वापर करतात, मात्र अनेक जण अजूनही जुन्या पद्धतीनुसारच सर्रासपणे कोळसा भट्टीचाच वापर करतात, कारण कोळशाची आणि लाकडाची भट्टी ही इतर इंधनांच्या बाबतीत स्वस्त पडते आणि त्यामुळे पावची किंमत सुद्धा कमी राहू शकते। पण डिझेल, पेट्रोल, इलेक्ट्रिक अशी साधनं वापरली तर पाव बनवण्याचा खर्च सुद्धा चांगलाच वाढणार आहे। एकट्या मुंबईतच वडापावच्या तब्बल 10,000पेक्षा जास्त गाड्या आहेत। महापालिकेच्या या निर्णयामुळे फक्त पाव किंवा तंदूरच मिळणार नाहीये, तर अनेक जण बेरोजगार सुद्धा होण्याची शक्यता आहे, कारण मुंबई आणि उपनगरात महापालिकेच्या रडारावर तब्बल 500 ते 600 बेकऱ्या आहेत, ज्यात 8 ते 9 हजार कामगार रोज काम करतात। जर या बेकऱ्या बंद झाल्या तर 8-9 हजार कामगारांवर घरी बसण्याची सुद्धा वेळ येऊ शकते आणि अर्थात हे व्यवसाय बंद झाले तर व्यावसायिकांना सुद्धा मोठा आर्थिक फटका बसू शकतो। त्यामुळे यातून पाव बनवणाऱ्या बेकऱ्यांना या निर्णयातून वगळण्यात यावं अशी मागणी इराणी बेकर्स असोसिएशनने सुद्धा केल्याची माहिती समोर आली आहे। तसंच मुंबईचा पाककृती इतिहास जपण्यासाठी इराणी कॅफे आणि बेकरांना लाकूड भट्टीचा ओव्हन वापरण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी सुद्धा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। आता मुंबई महानगरपालिकेनं हॉटेल चालकांना 7 जुलैपर्यंत कोळसा तंदूर भट्टींना इलेक्ट्रिक उपकरणांमध्ये बदलण्याची सूचना दिली आहे। या निर्णयाचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा महापालिकेने दिलाय। या प्रकरणात परवाना रद्द करण्यापर्यंत कारवाई केली जाण्याचा इशारा सुद्धा त्यांना देण्यात आलाय। त्यामुळे आता हॉटेल मालकांना मुंबई महानगरपालिकेचे आदेश पाळण्याशिवाय खरं तर पर्याय नाहीये, पण यामुळे येणाऱ्या अडचणींना सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाहीये। तुम्हाला या सर्व विषयावर काय वाटतं? वायू
प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने घेतलेला हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? आणि या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे वायू प्रदूषण खरंच कमी होणार असं तुम्हाला वाटतं का? आता पाव महागल्यामुळे वडापाव सुद्धा महागणार. गरीब जनता जी याच वडापाववर जगते त्यांना किती याचा फटका बसणार? इडली, वडा, बर्गर, तर्री पोहे, उपमा यांच्या स्पर्धेत आपला वडापाव भुर्जी पाव टिकू शकेल का? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. तसेच अजून तुम्हाला कोणत्या विषयावरचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की नमूद करा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.